सावंतवाडी शहरातील होळीचा खुंट परिसरात पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 3 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 13,250 रुपये रोख रक्कम, 3 मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पहाटे 4 वाजता करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हेमंत शामराव रंकाळे वय 35 राहणार न्यू खासकील वाडा सावंतवाडी हा रोहन लहू पाटील वय 22 राहणार जिमखाना सावंतवाडी आणि पांडू बापू पवार वय 55 राहणार शिरोडा ता वेंगुर्ला यांना सोबत घेऊन होळीचा खुंट पांगम गल्ली येथील एका उघड्या शेडमध्ये जुगार खेळ खेळवत होता। सावंतवाडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली त्यावेळी प्लास्टिक कागदाच्या आडोशाखाली अंदर बहार नावाचा जुगार खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले तर पळून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान या कारवाईत एकूण 13,250 रुपये रोख रक्कम, जुगारासाठी वापरले जाणारे पत्ते आणि 3 मोबाईल फोन असा एकूण 35,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार शिगांडे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील आणि चालक चव्हाण यांच्या पथकाने केली। याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार धुरी हे करत आहेत।